नमस्कार मित्रांनो, स्वागत असा तुमचा मालवणी गोष्टी या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण असो काय अनुभव घेऊन इला असेल तो ऐकल्यावर तुमच्या सर्वांची तर पायाखालची जमीनच सरकणार असा, कारण हो अनुभव एकदम सत्य असा. चला तर मग अजिबात वेळ न घालवता या अनुभवाकडे आपण वळाया. आजचो अनुभव सुद्धा माझ्या आजोबांनीच माका सांगितल्याने असा. साधारण ह्यो सर्व प्रकार त्यांच्यासोबत 17 वर्षांपूर्वी घडलेलो असा. म्हणजे ते गावाकडेच रवत असल्या कारणात त्यांची शेती पण मोठ्या प्रमाणातच होती. तर आजोबांचा घर ह्या तसा बघू गेला तर जंगलातच असा. त्यामुळे सर्व रानटी जनावरा त्यांच्या त्या शेतीची वाट लावायची, म्हणजे नुकसान करायची. तर एकदा भात शेती त्यांनी केलेल्याने त्यावेळे ते वांगणी शेती करायचे. तर रात्रीची राखण करण्यासाठी त्यांनी एक शेतावर माळो घातलेलो होतो. माळो म्हणजे उंच एक प्रकारची झोपडी, पण गावाकडे त्याका माळो असाच म्हणतात. तर त्या माळ्यावर रात्रीचा जाम ते आपले शेतीचे राखण करायचे. मित्रांनो, तुम्ही कोण कोण कोकणातले असाल या माका कमेंट करून सांगा. तर नेहमीप्रमाणे आजोबा रात्रीचे जेवण वगैरे करूनच राखण करू बाहेर पडले. तर तो नक्की खयचो महिनो होतो ता काय आता आठवणार नाही, पण साधारण तो डिसेंबर किंवा जानेवारी महिना असावो. तर ते त्या रात्री नेहमीप्रमाणे त्या माळ्यावर जाऊन झोपले. पण झोपण्यापूर्वी कोण आपल्या शेतात रानटी जनावर असा की नाही याची खात्री करायचे. तसे ते बॅटरी मारून बघितल्याने तर त्यांका लांब लांबवर कोणच दिसत नव्हता. आणि राखण करत असताना शक्यतो कोण रवना देखील नाही. तरी सुद्धा ह्याने आपली खात्री केलेल्याने त्यानंतर ते आपले झोपले. त्यांचं डोळं सुद्धा लागलो. पण अचानक मध्यरात्री त्यांका एक आवाज कानावर पडलं आणि त्यांका अचानक जाग येली. ते आपल्या गाडपाड्यावरून उठले आणि आपल्याकडे असलेली बॅटरी मारून आजूबाजू बघूक लागले की एवढ्या रात्री आणि त्या सुद्धा या शेतात कोण मारा गेला. कारण त्यांच्या कानावर जो आवाज पडलो होतो तो काही रानटी जनावरांचो किंवा इतर प्राण्यांचो नाही होतो, पण हे आपले बॅटरी मारून बघतच होते. तेवढ्यात अचानकच एक प्रकारचा आजोबांका धक्कोच बसलो. म्हणजे ज्या आवाजात त्यांका जाग गेलेली तो कोण होतो या आजोबांका काय कळाक नाही. म्हणजे एक अस्वलासारखो माणूस, एकदम केसाळ, जसे अस्वलाचे केस असतात तसंच तो होतो. बाजूच्या जंगलातून तो सरळ आजोबा झोपलेल्या त्या माळ्यावर चढलो. या इतक्या जलद झाला की तो नक्की कोण होतो या देखील नीट बघूक आजोबांका गावाक नाही. त्यानंतर तो जो कोण होतो तो वरती येता क्षणी आजोबांचं गळच आवळल्यान यांनी खूप काय काय प्रयत्न करून देखील बघितल्याने पण यांच्यापेक्षा त्याची ताकद 10 पट होती. आजोबांका कळान चुकला की आता आपण यातून काही जिवंत सुटणार नाही. तरी सुद्धा हे आपले जीवाच्या आकांतान त्याचा हात हिसकावून बघत होते. पण ह्यांका तर कायच करूक जमत नव्हता. आजोबांचा श्वास देखील आता गुदमराक लागलेलो. तसंच त्याने शेवटचा श्वास घेतल्याने आपल्या ग्रामदेवतेचं नाव घेतल्याने, देवा ह्या काय माझ्यावर संकट इला, त्यातून तूच माका वाचवू शकतस. पण ह्या सर्व बोलता क्षणी एक चमत्कारच झाल्यासारख्या काहीतरी झाला. म्हणजे आजोबांच्या तोंडातून फक्त देवाचं नाव बाहेर पडला एवढाच. तेव्हा ज्याने कोणी त्यांचं गळं आवळलेलं होतं त्याने त्या क्षणी लगेच त्यांचं गळं सोडल्या आणि त्या उंच माळ्यावरून खालीच उडी घेतल्या. साधारण तो माळो 8 फूट तरी उंच होतो. पण उडी घेतात आजोबाने अजिबात हयगय करूक नाही
आपल्याकडली बॅटरी लगेच उचलल्याने आणि ते आपले मारून बघूक लागले की आपल्यावर नक्की हल्लो केल्यान तरी कोणी हा. पण हे बॅटरी मारेपर्यंत तो खंय नाहीसो झालो. ह्या आजोबांका काय समजलाच नाही. ह्या सर्व प्रकारानंतर आजोबा तर चक्रावूनच गेले आणि त्यांची तर पायाखालची जमीनच सरकलेली. पण त्यांच्या मनातली भीती मात्र आता थोडी कमी झालेली. त्यांनी ती रात्र कशी बशी त्या माळ्यावरच काढल्याने. पण ते काय रात्रभर झोपलेच नाही. घरी जाऊचा म्हटला तरी एवढ्या रात्री एकटा जाणं बरोबर नाही. त्या माळ्यावर ते तसेच आपले रात्रभर रवले. पण सकाळ झाली तेव्हा ते आपले घरी गेले आणि आपल्या गावच्या मंदिरात जाऊन नारळ वगैरे ठेवल्याने देवाचे मनोमन आभार मानल्याने. पण चौकशी केल्यानंतर त्यांका असा समजला की तो अस्वल वगैरे कोण नव्हतो, पण ह्यांनी जो शेत राखण्यासाठी माळो घातलेलो होतो तोच नेमको देवचाराच्या वाटेवर घातलेल्याने. पण नशिबात आजोबा थोडक्यात वाचले होते. पण त्या सर्व प्रकारानंतर त्यांनी तो शेत राखण्यासाठी घातलेलो माळो लगेचच काढल्याने त्या रात्रीनंतर आजोबांका काय झाला कायच समजत नव्हता. पण त्यांका एका आजारान गाठल्यान त्यांका आकडी येऊक लागली. त्यांनी डॉक्टर उपचार सुद्धा केल्याने पण बरेच वर्ष ते त्या आजारान कंटाळून गेले. पण हल्ली 4-5 वर्षांपूर्वी ते त्या आजारातून बऱ्यापैकी बरे असत. मित्रांनो, ह्यो आजोबांचो सत्य अनुभव तुमका कसो वाटलो असा या माका कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्ही अजून देखील मालवणी गोष्टी या चॅनल सबस्क्राईब करूक नसाल तर सबस्क्राईब करून टाका. आणि तुमच्या मित्रमैत्रिणींका नातेवाईकांका ज्यांका भूताचे व्हिडिओ बघूक आवडतात त्यांका या व्हिडिओची लिंक पाठवक मात्र अजिबात विसरा नको. अजून सुद्धा मी तुमच्यापर्यंत असेच भूतांचे सत्य अनुभव घेऊन येणार असय. त्यामुळे अजून देखील तुम्ही मालवणी गोष्टी या चॅनल सबस्क्राईब करूक नसाल तर सबस्क्राईब करून टाका. आणि राहुला ता म्हणजे तुमच्याकडे सुद्धा असे काय भूतांचे सत्य अनुभव असतील तर माका स्क्रीनवर दिलेल्या ईमेल किंवा इंस्टाग्रामवर पाठवू शकतात. चला तर मग भेटूया अशाच एका आगळ्या वेगळ्या सत्य अनुभवात. तोपर्यंत धन्यवाद.